तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतच्या हालचालींना आता वेग आलेला आहे। महाराष्ट्रात लवकरच शेतकरी कर्जमाफीची घोषणा होऊ शकते। सर्व बँकांकडून शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची माहिती मागवण्यात आली आहे। बँकांना 15 फेब्रुवारीपर्यंत थकीत कर्जाची माहिती देण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। सरकारकडून शेतकरी कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता आहे। कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र सरकारकडून वॉर रूम सुरू करण्यात आली आहे। बँकांकडून येणाऱ्या कृषी कर्जाचं विश्लेषण करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्यात आलेली आहे। बातमी मालेगावातून। मालेगावच्या उपमहापौरांच्या दालनातला टिपू सुलतानचा फोटो आता हटवण्यात आलेला आहे। काल लावलेल्या फोटोमुळे वाद निर्माण झाला होता। वाढता तणाव लक्षात घेता हा फोटो तात्काळ काढण्यात आलेला आहे। तर ही दोन दृश्य आपण पाहतोय। काल हा फोटो होता आणि आज आता फोटो काढण्यात आलेला आहे। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी संतोष खताळ यांच्याकडून। संतोष, आपण पाहिलं या फोटोवरून वाद सुरू झाला होता आणि त्यानंतर अखेर हा फोटो काढण्यात आलेला आहे। कशी प्रक्रिया ही करण्यात आली, चौकशी काय केली, पोलिसांनी काय सांगितलं? कारण या संदर्भात अगदी तक्रारही करण्यात आली होती। अशा प्रकारे फोटो लावणं हे योग्य आहे का असा प्रश्न विचारण्यात येत होता। बरोबर आहे। काल जो महानगरपालिकेच्या दालनामध्ये टिपू सुलतान यांचा फोटो लावल्यानंतर काल हिंदुत्ववादी संघटना आणि शिवसेनेच्या नगरसेवकांकडून मोठ्या प्रमाणावर तीव्र विरोध झाल्याने अक्षय प्रशासनाने रात्रीच हा फोटो काढल्याची माहिती कळते आहे। रात्री हा फोटो काढल्यानंतर आज सकाळी देखील या ठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक आणि काही हिंदुत्ववादी संघटना आज आयुक्तांना निवेदन देखील देणार असल्याची माहिती कळते आहे। आणि त्यानंतर आता इथे हा फोटो आज काल रात्रीच काढण्यात आलेला आहे। जी संतोष, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।